पूजनीय भैरवनाथ एका गडावर घोड्यावर स्वार मूर्ती, तेथे जाण्यासाठी आभाळाला भिडणाऱ्या शिड्या, महादेवाचं प्राचीन मंदिर, प्रसिद्ध धबधबे, हे सगळं आज आपण पाहणार आहोत. आपण पाहताय ट्रेकर कृष्णा. येथे जाण्यासाठी प्रवाससुद्धा तेवढाच विलोभनीय. घाटमार्गातील महत्त्वाचा कसारा घाटमार्गे छान दरीखोऱ्यातून प्रवास सुरू होतो. फॉग सिटी म्हणून ओळखली जाणारी इगतपुरी लवकरच पाहायला मिळणार होती. नागमोडी रस्ते पाहून मन प्रसन्न होतं. अचानक या फॉग सिटीचं रूप आपल्याला पाहायला मिळालं. थोडीशी ट्रॅफिक प्रवासात हवीच. इगतपुरीहून आपण भावली डॅमच्या रस्त्याने वळतो तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल म्हणजेच समृद्धी महामार्ग आपल्याला पाहायला मिळतो. डॅमच्या समोर प्रसिद्ध भावली धबधबा आपल्याला पाहता येतो. हा भावली डॅमचा मार्ग निवडायचं कारण म्हणजे एकच होता, दाखवतो. बघू शकता या ठिकाणी हा भावली डॅमचा सुंदर असा व्ह्यू दिसतो. राजूर रोडमार्गे हा सह्याद्री पाहत तेरुंगण गावात ओढ्यांचा आनंद घेत पोहोचलो. पण इथे आल्यावर कळालं की हा घाटमार्ग तयारच नाही आणि कच्च्या रस्त्यानेच गाडी वर न्यावी लागेल. आमच्याकडे टाटा गाडी असल्यामुळे आम्ही हे धाडस करू शकलो. या दगडधोंड्याच्या रस्त्यातून जसं जसं पुढे चाललो होतो तसं तसं सह्याद्री अतिशय सुंदर असं खुलून दिसत होता. शॉर्टकट रस्त्याने आपण जाखोबाई वाघोबा मंदिरापर्यंत पोहोचलो. या रस्त्यामुळे आमचा बराच वेळ वाचला. इथून पुढे छान रस्ता आहे. काही अंतर पुढे आल्यावर वन विभागाची एक चौकी लागते. या ठिकाणी गाडीची 100 रुपये आणि एका व्यक्तीचे 30 रुपये अशी पावती आहे. ती देऊन पुढे आपल्याला डाव्या रस्त्याने शिरपुंजे व सरळ हरिश्चंद्र असे जाता येते. आपण आता या गडाच्या पायथ्याशी असलेलं शिरपुंजे गाव या गावामध्ये पोहोचलो. या ठिकाणी हनुमान मंदिराच्या डाव्या रस्त्याने पुढे गेल्यास गडावर जाणाऱ्या पायऱ्यांपर्यंत आपण गाडी नेऊ शकतो. एका नावाचे महाराष्ट्रामध्ये मोजकेच किल्ले आहेत, पण भैरवगड नावाचे महाराष्ट्रामध्ये एकूण 6 किल्ले आहेत. आणि या 6 किल्ल्यांमधील 2 किल्ले हे हरिश्चंद्रच्या एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलाच एका किल्ल्यावर दगडात खोदून काढलेली पाषाणात सुंदर अशी भैरवदेवाची मूर्ती ही आपल्याला आज भैरवगड म्हणजेच गंचक्कल शिरपुंजेचा भैरवगड हा आज आपण ट्रेक करणार आहोत. तर आपण बेस कॅम्पवर आलेलो आहे शिरपुंजे गावात आणि इथूनच गाडी डायरेक्ट जिथून पायऱ्या स्टार्ट होतात तिथपर्यंत गाडी आपली पोहोचते. चला आपण पाहताय ट्रेकर कृष्णा. ट्रेकला सुरुवात करूया. जय शिवराय. पायऱ्यांपर्यंत गाडी पोहोचते आणि थोड्याच वेळात ही आपली ट्रेकिंग रस्ता सुरुवात होतो.
आणि गडावर छान अशा शिड्या बसवलेल्या आहेत ज्या खालूनच आपल्याला दिसतात. त्या शिड्यांपर्यंत आणि रेलिंगपर्यंत पोहोचायचं. आता आपण काहीतरी 2 मिनिटातच या शिडीपर्यंत आलो. ही पहिली शिडी आपल्याला लागली. भैरवगडावर भाविकांची खूप वर्दळ असते. त्याच्यामुळं पुरातत्व विभागाने सुंदर अशा या ठिकाणी शिड्या आणि रेलिंग बनवलेल्या आहेत. पण या शिडीच्या जर बाजूला बघितलं तर कातळात खोदलेल्या पायऱ्या आपल्याला दिसतात. जबरदस्त वातावरण आहे. सुंदर असे छोटे मोठे वॉटरफॉल आपल्याला वाहताना दिसतात. आणि त्या वॉटरफॉलच्या वरतीच बरोबर भैरवनाथ असं या ठिकाणी मस्त दगडावर लिहिलेलं आहे. खूप भारी वाटतंय. शिरपुंजेचा भैरवगड. गडावरची दुसरी शिडी. गडावरची तिसरी शिडी. आणि खूप सुंदर व्ह्यू दिसतोय या ठिकाणी. पण तो कॅमेऱ्यात कदाचित दिसणारही नाही कारण हे धुकं निर्माण झालं. पण डोळ्यांनी मस्त असं दिसतंय या ठिकाणी. छोटे मोठे वॉटरफॉल आणि त्यांचे अंगावर पडणारे दव हे मी अनुभवते. आता मी या खिंडीत पोहोचलोय. आता आपण खिंडीत आहोत. उजव्या हाताला आहे घनचक्कर आणि डाव्या हाताला हे जे कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसतात आपल्याला. इथे वरती आपल्याला भैरवनाथाचं मंदिर आहे. पावसाने खूप जोर धरला आहे या ठिकाणी बघू शकता. या खिंडीत आल्यानंतर पूर्ण पावसाचा पाणी चेहऱ्यावर फटाफट लागतो एकदम. आणि व्हिडिओ बनवणं सुद्धा सोपं नाही या ठिकाणी. बघा हे बघा हवा आणि पाणी जोरात फार वारा चालू झाला आहे. सो चला आपण या पायऱ्या आधी वरती चढूया. जोराचा पाऊस आहे आणि या पायऱ्या एक रेलिंग बनवले म्हणून ठीक आहे. नाहीतर या 70 ते 85 अँगलमध्ये या पायऱ्या कातूर खोदरे आणि
ह्या कदाचित पूर्वीच्या पायऱ्या दिसतात आपल्याला, बघू शकता या ठिकाणी. आणि छान ड्रिलिंग बनवले, मस्त वाटतंय. कारण पकडून चढायला नाहीतर या पायऱ्या खूप रिस्की झाल्या असतात. तर या आपण पायऱ्या चढून आलो आहे आणि थोड्या वेळाने आपल्याला त्या गडावर पण जायचं आहे. पहिले आपण इथला या गडावरचा व्ह्यू बघूया. पाण्याचा वेग पावसाने पाहिजे. इथला जो व्ह्यू आहे ना बघण्यासारखा आहे. असा धुधो पाऊस पडून गेला आहे, ताबडतोब एक ऊन पडलेला आहे. खूप छान वाटतंय. भैरवनाथ गुहेचं पहिलं दालन. या दरवाजाच्या उजव्या बाजूने आपण जायचं आहे भैरवनाथाच्या गाभाऱ्यामध्ये. विरगळीच्या वरच्या बाजूला काही पाण्याची टाके पाहायला मिळतात. हे बांधीव गुहा आहे. त्या काळी राहण्याचं ठिकाण असावं. आतमध्ये आता पाणी जमा झालंय पावसाळ्याने, परत पाणी जमा झालंय. मोठी गुहा आहे पण. बाले किल्ल्यावर आपल्याला हा व्ह्यू पाहायला मिळतोय. जय शिवराय. आता आपण संपूर्ण ट्रेक कंप्लीट झालेला आहे. 100% आपण हा ट्रेक कंप्लीट केलेला आहे.
सुंदर असं वातावरण होतं नाही, पावसाने खूप भरपूर काढलेले मला या किल्ल्यावर. भैरवगड आपला शिरपंजीचा भैरवगड, आणि नक्कीच या गडाला आपण पुन्हा भेट देऊ. संपूर्ण वास्तव आपण बघितल्या, इथला खूप अनुभव, आपण तुफान अनुभव आहे अशा या पावसातला. चला तर मग आपण पुन्हा भेटूया नवीन ट्रेकला. तोपर्यंत जय शिवराय.